चला लवकर चला. हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे @दीपाली रणदिवे. तर फ्रेंड्स, ॲक्च्युली हा व्हिडिओ 2-3 दिवस अगोदरचा आहे, म्हणजे शनिवारचा आहे हा व्हिडिओ, 23 तारखेचा. हा व्हिडिओ मी रेकॉर्ड तर केला होता, पण त्याची एडिटिंग वगैरे करून अपलोड करायला मला काही वेळ भेटला नाही, कारण की आम्ही गावाला जाणार होतो. त्यामुळं एकदा गावाला गेलो त्याच्यानंतर मी काही एडिटिंग वगैरे काही केलं नाही आणि कुठला व्हिडिओ पण अपलोड केला नाही. म्हणजे गेले 3-4 दिवस झालं मी एकही व्हिडिओ अपलोड केला नव्हता. तर हा आता व्हिडिओ आहे शनिवारचा. तर शनिवारचा व्हिडिओ आहे आणि पहाटेच्या वाजलेले आहेत 6. तर इथे मी आता टिफिन बनवायला सुरुवात केली आहे. आणि तसं तर मी रोजचं साहेबांना 3:30 वाजता उठून टिफिन वगैरे बनवून देत असते. पण आज आम्हाला गावाला जायचं होतं, त्यामुळं साहेबांनी सांगितलं की तू येतानाच तुझ्यासोबत टिफिन वगैरे घेऊन ये दुपारच्या टायमाला, आणि आता लवकर काही टिफिन वगैरे बनवू नको. त्यामुळं मग मी आज काही 3:30 वाजता वगैरे उठले नाही, डायरेक्टली 6 वाजता उठले आणि टिफिन बनवायला सुरुवात केली आहे. तर इथे आज शनिवार असल्यामुळे वैभवची पण सकाळची शाळा होती. वैभव म्हणजे माझा मुलगा, त्याची सकाळची शाळा होती. तर त्यामुळं त्याला पण उठवत होते मी सोबतच, कारण की त्याची 7:30-8 वाजता त्याला शाळेत जावं लागतं. त्यामुळं आता सध्या 6, 6:15 झालेले आहेत. तर त्याला उठवत होते मी लवकर, आणि आंघोळ वगैरे करून चहा चपाती वगैरे खाऊन तो शाळेमध्ये जातो. आणि अनुष्काने मात्र आज कॉलेजची सुट्टी घेतली होती, कारण की आम्हाला दुपारी 1 वाजेपर्यंत आम्हाला इथून निघायचं होतं. आणि ती जर कॉलेजला गेली असती तर तिला घरी येण्यासाठी भरपूर उशीर झाला असता. त्यामुळं ती आज कॉलेजला जाणार नव्हती. शनिवार आणि सोमवारची सुट्टी घेतली आहे तिने लग्नासाठी, त्यामुळं आज ती तर घरीच आहे. बाकी वैभवची शाळा म्हणजे लवकर सुटणार होती 11 वाजेपर्यंत, त्यामुळं तो जाणार आहे शाळेत. आणि आम्हाला ॲक्च्युली गावचा जो प्रवास आहे तो आम्हाला ट्रेननी करायला म्हणजे थोडंसं सोपं असतं इथून, परंतु मुलांची इच्छा होती की आपण बसनी जाऊया, बसनी थोडीशी म्हणजे एन्जॉय वगैरे करायला येतं, आणि ट्रेननी म्हणलं तर नको बोलले मुलं. त्यामुळं मग साहेब पण बोलले की ट्रेननी नको, जास्ती गर्दी वगैरे असते, आणि एस टी महामंडळने जाऊया आपण. एस टी महामंडळ म्हणजे कसं डायरेक्टली गावामध्ये पोचतं, आणि ट्रेनने म्हणलं तर मग सोलापूरमध्ये उतरून पुन्हा एस टी वगैरे पकडावी लागते, आणि ती झंझटमारी करण्यापेक्षा आपण डायरेक्टली एस टीने जाऊ असे बोलले साहेब. त्यामुळं मग आम्ही आता इथून आम्ही दुपारी निघणार, आणि त्यानंतर मग दुपारी म्हणजे 4 वाजेपर्यंत आम्ही ऐरोलीमध्ये पोचणार, आणि ऐरोलीत पोचलो की मग तिथून मग आम्ही एस टी वगैरे पकडणार, आणि त्यानंतर आम्ही गावाला जाणार. आणि लग्नासाठी ॲक्च्युली आम्ही 4 ते 5 दिवस अगोदर जाणार होतो, पण साहेबांना तेवढ्या सुट्ट्या मिळाल्या नाहीत, त्यामुळं आमचं जाणं रद्द झालं. आणि प्रयत्न केला होता की मी आणि अनुष्का पुढे जाईन, पण ॲक्च्युली मी आत्तापर्यंत कधी असा 8-9 घंटेचा प्रवास कधी एकटीने केला नव्हता, त्यामुळं माझं काही धाडस वगैरे झालं नाही 8-9 घंटेचा प्रवास एकटीने करायचा. आणि कधीही मी माझ्या आईवडिलांसोबत प्रवास केला किंवा साहेबांसोबत प्रवास केला आहे, एकटीने कधीच मी प्रवास केला नव्हता. त्यामुळं तेवढी काही माझी डेअरिंग झाली नाही एकटी जायची, आणि त्यामुळं मग आम्ही ठरवलं की सगळेजण सोबतच जाऊया, म्हणजे जेव्हा साहेबांना सुट्टी भेटेल तेव्हा सोबतच जाऊया सगळेजण. आणि त्यामुळं मग माझं आणि अनुष्काचं जाणं रद्द झालं. आणि आज साहेबांना म्हणजे आज दिवसभर साहेब काम करणार, आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही गाडीला बसणार आहोत. त्यामुळं म्हणजे साहेबांना म्हणजे जे काही 1-2 दिवसाच्या सुट्ट्या भेटल्यात तेवढ्या सुट्ट्यामध्येच आम्ही गावाला जाऊन परत येणार आहोत. आणि आता इथे वैभवची आंघोळ झाली होती, तर त्याला चहा चपाती द्यायची होती. तर चपाती तर तशी झाली होती, पण चहा करायचा बाकी होता, तरी इथे मी चहा ठेवला आहे. आणि आता तो चहा चपाती वगैरे खाईल आणि त्यानंतर तो शाळेत जाईल.
आणि बाकी म्हणजे त्याला टिफिन वगैरे पण द्यायची गरज नाही, कारण शाळा लवकर सुटते, 10:30-11 वाजेपर्यंत त्याची शाळा सुटेल. त्यामुळं तो टिफिन वगैरे काही नेत नाही, फक्त की सकाळी जाताना थोडंसं खाऊन जातो, त्यामुळं थोडंसं बरं वाटतं त्याला. आणि ॲक्च्युली तसं तर बघायला गेलं तर चहा आणि चपाती खाणं हे काही योग्य नसतं, त्यामुळं पित्त वगैरे होऊ शकतं. पण आता मला आणि वैभवला, आम्हाला माईलेकराला चहा चपाती खाल्ल्याशिवाय आम्हाला जमत नाही. रोजच्या रोज आम्हाला सकाळी सकाळी म्हणजे चहा बिस्किट वगैरे आम्ही कधीच खात नाही, आम्हाला चहा चपातीच लागते. आणि आता एकदा सवय झाली तर आपण ती काही मोडू शकत नाही. हां, होता होईल तेवढा प्रयत्न करू हे कमी करण्याचा, म्हणजे भाजी चपाती वगैरे त्यांनी खाऊन जावं असा प्रयत्न करेन. पण आता त्याला आवडते चहा चपाती खायला, त्यामुळं ती द्यावीच लागते त्याला. तर आता इथे चहा चपाती रेडी झालेली आहे आणि त्याला नाश्ता वगैरे देऊन झाल्याच्या नंतर मी पटापट जेवढ्या काही उरलेल्या चपात्या होत्या तेवढ्या पटापट केल्या. आणि जेवढं काही सामान वगैरे काही छोट्या छोट्या गोष्टीसाठी लागतं, म्हणजे जे काही चहा वगैरे बनवण्यासाठी किंवा काही होता होईल तेवढं, म्हणजे किचन काउंटरवरती जास्ती पसारा होऊ नये याची मी काळजी घेते. आणि जास्ती पसारा झाला तर मग एक तर काउंटर छोटा आहे, त्यामुळं खूप अडचण होते. आणि स्वयंपाक वगैरे सगळं उरकून झाल्याच्यानंतर मी इथे बेडरूममध्ये आले होते, तर इथे बघितलं तर बघा एवढा पसारा काढून टाकला आहे. तसं तर म्हणजे साहेबांना जो शर्ट घालायचा होता तो भेटत नव्हता, आणि तो भेटत नव्हता त्यामुळं सगळे कपडे जे होते ते सगळे खाली काढून टाकले त्यांनी, आणि त्यामध्ये मग त्यांना तो शर्ट भेटला, तो शर्ट घालून गेले. पण एवढा पसारा झाला होता घरामध्ये. तसं तर मला हे कपाट पूर्ण काढायचंच होतं, कारण कपाटामध्ये भरपूर असे कपडे साचले होते, जे काही न लागणारे कपडे आहेत ते सुद्धा इथे साचले होते, त्यामुळं मी काढणारच होते. पण काही म्हणजे एक शर्ट शोधण्याचा बहाणा झाला आणि सगळेच कपडे निघाले त्या कपाटामधले. तर आता इथे मी जे काही कपडे लागणारे आहेत रोजच्या वापरामध्ये ते कपडे फक्त मी कपाटामध्ये ठेवणार आहे. बाकीचे जे न लागणारे कपडे आहेत, म्हणजे जे नवीन आहेत ते वेगळे काढणार आहे, आणि जे जास्ती जुने झाले आहेत, जे घालत नाहीत मुलं, ते कपडे वेगळे काढणार आहे. त्यामुळं थोडंसं म्हणजे कपाटामध्ये जास्ती पसारा वगैरे होणार नाही. आणि हा कपडे एक्स्ट्रा साचण्याचा म्हणजे प्रॉब्लेम जो आहे तो जवळजवळ प्रत्येकाच्या घरातच असतो हा प्रॉब्लेम. आणि कपडे वगैरे व्यवस्थित सेट करून झाल्याच्या नंतर, कपाट वगैरे सेट करून झाल्याच्या नंतर आता इथे मी कांदा वगैरे कापून घेत आहे, लसूण वगैरे कापून घेत आहे. आणि अनुष्काला म्हणजे पास्ता खायचा होता, आणि तसं तर मी महिन्यातून 1दा ते 2दा तिला असं चायनीज फूड खाण्याची परवानगी दिली आहे. बाकी जास्ती काही चायनीज फूड वगैरे मी तिला खाऊ देत नाही. जेव्हापासून तिचं ऑपरेशन झालं आहे तेव्हापासून हे चायनीज फूड वगैरे हे सगळं बंदच केलं आहे. पण आज भरपूर दिवसाच्या नंतर ती बोलली की मला पास्ता खायचा आहे, मम्मी मला पास्ता खायचा आहे. तर त्यामुळं मग आज इथे पास्ता बनवण्याची तयारी करत होते मी. आणि अनुष्का बोलली की मम्मी मी स्वतः पास्ता बनवते, आणि ती थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पास्ता बनवते, त्यामुळं तिला ते बनवायला आवडतं. आणि मी तिला इथे हेल्प करत होती, म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे कापून देत होती, अद्रक लसूण वगैरे कापून देत होते. आणि त्यानंतर मग तिने एक छान असा टेस्टी असा पास्ता केला. त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला, आणि आमची बाकीची जी पुढची तयारी होती ती पुढची पूर्ण तयारी करून झाल्याच्या नंतर आता आम्ही निघालो आहोत स्टेशनला. तर इथे गेटवरतीच आम्हाला ऑटो भेटला, आणि त्यामध्ये बसून आम्ही निघालो आहोत स्टेशनला. आणि तसं तर मुलांना सोबत घेऊन आणि सोबत कपड्याची बॅग वगैरे होती, त्यामुळं म्हणजे सकाळच्या टायमाला किंवा संध्याकाळच्या टायमाला ट्रेननी प्रवास करणं जरा अवघड जातं, कारण गर्दी असते सकाळच्या आणि संध्याकाळच्या टायमाला. बाकी दुपारच्या टायमाला म्हणजे जास्तीत जास्त ट्रेन खाली असते, म्हणजे 50% ट्रेन भरलेली असते, बाकी 50% म्हणजे गर्दी कमीच असते. त्यामुळे आता इथे आम्ही दुपारीच निघालो होतो, म्हणजे 1-1:30 वाजल्या होत्या आम्हाला निघायला तसं तर तयारी करून. आणि त्यानंतर स्टेशनला आल्या आम्हाला म्हणजे ट्रेन भेटली, आणि व्यवस्थित जागा पण भेटली, तिघांना पण जास्ती काही गर्दी नव्हती, त्यामुळं थोडंसं बरं वाटलं. तसं तर म्हणजे हे बघा अशा पद्धतीची गर्दी होती, आणि याच्यातच आम्हाला जागा वगैरे भेटली. आणि आता इथे आम्हाला ठाण्याला उतरावं लागेल, आणि ठाण्यावरून पुन्हा ऐरोलीला जावं लागेल दुसरी ट्रेन पकडून.
आणि आता आम्ही इथे ठाणा स्टेशनला उतरलो होतो. तर आम्ही तसं तर जाताना म्हणजे हे जे जिना चढायचा असतो, पण जेव्हा आम्ही बघितलं की अनुष्का एक्सिलेटरवरती चढायला भीते, तेव्हा मग मी आणि वैभव तिला एक्सिलेटरवरतूनच घेऊन गेलो. कारण की तिच्या मनामध्ये भरपूर भीती होती, ह्या एक्सिलेटरवरती पाय ठेवायला सुद्धा ती घाबरत होती. त्यामुळं तिला मुद्दामच आम्ही घेऊन गेलो एक्सिलेटरवरून. आणि म्हणजे मुलांच्या मनामध्ये जे काही छोट्या भीती वगैरे असतात काही, त्या पुढं जाऊन खूप मोठं म्हणजे रूप घेऊ शकतात. त्यामुळं मुलांच्या मनातली जी काही भीती असते ते कमी करणं हे आपल्या पालकांचंच काम असतं. त्यामुळं मी तिला मुद्दाम एक्सिलेटरवरतीच घेऊन गेले. आणि त्यानंतर तिने जेव्हा एक्सिलेटरवरती पाय ठेवला आणि एकदाशी व्यवस्थित तिला वाटलं, तेव्हा तिची ती भीती वगैरे कमी झाली. आणि त्यानंतर आम्ही निघालो आहोत प्लॅटफॉर्म क्रमांक 9 आणि 10 वरती, कारण तिथेच ऐरोलीला जाण्याची गाडी लागलेली असते. आणि त्यामुळं आम्ही इथे घाईघाईने निघत होतो. आणि वैभववरती मात्र खूप मोठी जबाबदारी होती व्हिडिओ शूट करण्याची. कारण की आता जेव्हा आम्ही गावाला वगैरे जाणार, तेव्हा इथून पुढचा जे काही व्हिडिओ असतील ते तू शूट कर, बाकी मी एडिटिंग वगैरे करून नंतर अपलोड करेन, असं मी वैभवला सांगितलं होतं. आणि तो त्याची जिम्मेदारी निभवत होता. आणि फ्रेंड्स, आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवत आहे, कारण की ब्लॉग खूप मोठा झाला आहे. त्यामुळे मी हा ब्लॉग इथेच थांबवते. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा आपण भेटूया लवकरच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.